झी 24 तास एक पाऊल पुढे। परीक्षा संपली, शाळांना उन्हाळ्याची सुट्टी पडली की सुरू होते मस्तीची शाळा। सध्याच्या मॉडर्न युगात पालक आपल्या मुलांना वर्सटाईल करण्यासाठी विविध शिबिरांना पाठवतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे बालनाट्य शिबिर। पाहुयात त्याचाच हा रिपोर्ट। वार्षिक परीक्षा संपली की सुरू होतो सुट्ट्यांचा मोसम। या सुट्ट्यांमध्ये काय काय करायचं याचं प्लॅनिंग तर बच्चे कंपनीनं केव्हाच केलेलं असतं आणि त्याचाच एक अविभाज्य भाग असतं बालनाट्य शिबिर। मात्र ही बालनाट्य शिबिर म्हणजे फक्त अभिनयाचीच कार्यशाळा नसून मुलांचा सर्वांगीण विकास या शिबिरात केला जातो। जवळपास 25 वर्ष बालनाट्य शिबिर घेत असलेल्या गौरी केंद्रे यांचं बालनाट्य शिबिराबद्दल काय मत आहे ऐकूया। अगदी नाटक म्हणजे काय आहे, अभिनय म्हणजे काय आहे, किंवा अभिनयाचे किती प्रकार आहेत, मग अभिनय कुठल्या कुठल्या प्रकारे केला जातो, कशा प्रकारे केलं जातं, मग अभिनयासाठी काय काय लागतं, मग तुमच्या शरीराचा उपयोग तुम्ही कसा कराल, मग बॉडी लँग्वेज म्हणजे काय असते, मग तुमच्या शरीराचा वावर स्टेजवर कसा असायला हवा, किंवा तुमच्या आवाजाचा वापर तुम्ही कसा कराल, मग त्या आवाजात चढ उतार कसे घ्याल, ते ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तर तिथून शिकवल्या जातात आणि तिथून मुलाचं प्रशिक्षण सुरू होतं। तसेच आपल्या कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून वामन केंद्रे प्रत्येक बालनाट्य शिबिराला एकदा तरी आवर्जून येतात। त्यांच्या वयाचा होऊन तेव्हा त्यांना शिकवतो तेव्हा मग असं होतं की त्यांना धमाल उडत जाते। मग काय म्हणजे मुलं उसवायला लागतात, मुलं खुलायला लागतात, मुलं खिदळायला लागतात, मग काही काय म्हणजे त्याच्यातनं विनोद निर्मिती होते। पण तरी त्यातलं शिक्षण हे महत्त्वाचं असतं, कारण मला असं वाटतं की ते वय असं असतं की ते संस्कारक्षम वय आहे। शेवटी ती तुमच्याकडे आकर्षित करण्याचं काम तुमचं आहे आणि तुमच्याकडे म्हणजे नॉट व्यक्तिशः तुमच्याकडे, तर एकूण नाटकाकडं, अभिनयाकडं, कलेकडं त्यांना खेचून आणण्याचं काम तुम्हाला करावं लागतं। तेव्हा यंदाही मुंबईत अशाच बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळीही या शिबिरांना चांगलाच प्रतिसाद मिळेल असं म्हणायला हरकत नाही। जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।